मकर संक्रमण. पौष महिन्याचं महिमान म्हणजे मकर संक्रमण. सूर्य मकर राशीत येतो. वर्षाचं एक अयन संपतं. दक्षिणायन संपून उत्तरायण सुरू होतं. पितृकाल सरून देवताकाल सुरू होतो. थंडीच्या त्रासानं अग्निकोणात म्हणजे आग्नेयेला जाऊन बसलेला सूर्यनारायण उत्तर दिग्विजयासाठी निघतो. उदंड तेजाचा तो मार्तंड आभाळात आणि धर्तीवर जणू नवं राज्य आल्याची ग्वाही देतो. आळसाच्या रात्री आखूड होतात. उद्योगाचे दिवस मोठे होऊ लागतात. कामं वाढू लागतात. सृष्टीचा मंदावलेला विकास नव्या दमानं नव्या दिमाखानं परत चालू होतो. शेताबागांमध्ये दहीवराचं पांघरून घेऊन बसलेल्या थंडीलाही नवं चैतन्य येतं. खेड्यात आणि शहरात व्यवहाराला दमदार उत्साह येतो. मकर संक्रांतीचा सण येतो आणि भारतासारख्या विविध हवामानाच्या आणि पीक पाण्याच्या पंचांगात तपशिलाने थोडेफार बदल असले तरी नव्या अयनाचा प्रारंभोत्सव सगळीकडे एकच असतो. इतकंच कशाला, इंग्रजी कॅलेंडरही नेमकं 14 जानेवारीलाच संक्रांत सण असल्याचं जाहीर करत असतं. दक्षिणेत मार्गशीर्षाला मरगळी असं म्हटलं जातं. सारे व्यवहार आणि उत्साह मरगळून गेले असा अशुभ महिना म्हणजे मार्गशीर्ष अशी तिकडे समजूत आहे. पौषात मात्र ही मरगळ झटकली जाते आणि नवीन काळ सुरू होतो. मकर संक्रमण पर्व किंवा उत्सव साजरा करण्याची प्रथा फार प्राचीन आहे. तिला आद्य संस्कृती म्हटलं जातं. त्या कृषी संस्कृतीनंच या सणाची योजना केली असली पाहिजे. शेती व्यवसायात या अयनागमनाने मोठं स्थित्यंतर घडून येत असतं. दक्षिणायन पाऊस घेऊन येतं तर उत्तरायण भावी समृद्धीची आणि वसंत वैभवाची बीजे घेऊन येतं. मकर संक्रांतीचं पर्व साधून या नवीन स्थित्यंतराचा आदर करण्यासाठीच संक्रांत साजरी करण्याची विशिष्ट प्रथा निरनिराळ्या पद्धतीनं निरनिराळ्या प्रांतात रूढ आहे. महाराष्ट्रात तिळगुळ घ्या आणि गोड बोला हा संक्रांतीचा परवलीचा शब्द आहे. सुवासिनी 5 सुगडात म्हणजे मातीचे घट, तिळगुळाचे लाडू, उसाचे तुकडे, गाजरं, बोरं, ओला हरभरा, गव्हाच्या लोंब्या, कापूस अशा निरनिराळ्या कृषीजन्य वस्तू घालून त्यांची वाणं एकमेकींना देतात. संध्याकाळी हळदी कुंकवाच्या समारंभाची गर्दी उसळते आणि सौभाग्यद्रव्यांची लूट लुटली जाते. घराच्या ऐपतीप्रमाणे लुटीचं प्रमाण आणि स्वरूप असतं. पण मुळात आपल्या सौभाग्याची वृद्धी व्हावी या एकमेव इच्छेनं ही एक प्रकारची देवाणघेवाणच असते. कुणी कितीही मूल्यवान पदार्थ लुटीसाठी ठेवला तरी मुख्य भर हळदी कुंकू लुटण्यालाच अधिक महत्त्व देणारा असतो. गुळाच्या पोळ्या हे मानाचं पक्वान्न घरोघरी त्या दिवशी होतं. तसं संक्रांतीच्या आधीपासूनच म्हणजे सुमारे महिन्याभरापासून धनुर्मास पाळण्याची पद्धत आहे. त्या महिन्यात सूर्य धनुराशीत येतो म्हणून त्याला धनुर्मास म्हणतात. या महिन्याचं काय करावं? काळोख्या पहाटे उठावं, प्रातस्मरण करावं, देवाला, द्विजाला म्हणजेच ब्राह्मणांना, मातापित्यांना, गोमातेला आणि तुळशी मातेला नमस्कार करावा. स्नान संध्या करून देवतार्चन करावं. श्री विष्णूला अभिषेक करून पूजा करावी. मुगाच्या डाळीची खिचडी, साजूक तुपात तांदूळ परतून गाईच्या दुधात केलेला दूधपाक, पायस किंवा खिरीचा नैवेद्य अर्पण करावा किंवा सूर्योदयाच्या आधी इष्टमित्रांसह भोजन करावं. हे व्रत आहे. ते केल्यानं काय होतं तर शिशिर ऋतूला अनुकूल बदल आपल्या आहार व्यवस्थेत घडून येतो. वर्षभरासाठी शक्ती संचय होतो. वर्षभराच्या कष्टासाठी शरीर तयार होतं. शरद, हेमंत आणि शिशिर हे ऋतू व्यायामाचे आणि आहाराचे असतात. वर्षभर पुरेल एवढी ऊर्जा पुरवण्याचं काम हे ऋतू करतात. आपण फक्त अनुकूल आहार आणि व्यायाम करायला हवा. त्या दृष्टीने संक्रांत हा सण फार बडेजावीच्या पक्वानांचा नसला तरी सशक्त आणि तेजस्वी बनवणारा अन्नाचा पक्वानोत्सव आहे असं म्हणायला हरकत नाही. या धनुर्मासाची समाप्ती संक्रांतीच्या आदल्या दिवशी होते. त्या दिवसाला भोगी असं म्हणतात. संक्रांतीने आणखीन एका छोट्या पदार्थाला फार महत्त्वाचं स्थान दिलेलं आहे. ते म्हणजे तीळ. अत्यंत लहान
असा पांढरा किंवा काळा तीळ, पण स्नेहानं ओतप्रोत भरलेला, तो सर्व ठिकाणी वापरायचा. त्याचं उटणं अंगाला लावून स्नान करायचं. तो निरनिराळ्या पदार्थात वापरायचा. त्याचे लाडू करून देवाला अर्पण करायचे, स्वतःही खायचे आणि इष्टमित्रांनाही वाटायचे. 1 तीळ 7 जणात वाटून स्नेहबंधन पक्क करायचं. त्या दृष्टीनं संक्रांत हा सामाजिक सण आहे. जसं रक्षाबंधन तसंच मकर संक्रमण. जसा सोनेलूट करणारा दसरा तशी स्नेहाची लयलूट करणारी संक्रांत. समाज एकत्रित करण्याचा, एका सूत्रात संघटित करण्याचा महत्त्वाचा आशय या सर्वांना लाभला आहे. त्यातली व्यक्तिगत जबाबदारी मी गोड बोलेन या वचनात आहे. आपण गोड बोला हे वचन समाजाकडून मागायचं आहे. ही समाजसंस्था टिकली पाहिजे ती व्यक्तीच्या भल्यासाठी, व्यक्तीच्या आत्मविकासासाठी. म्हणून व्यक्तीनं समाजभावनेचं संरक्षण करायला हवं, संवर्धन करायला हवं. लोकसंस्था किंवा समाज ही भावना वैदिक काळापासून आपल्याकडे रूढ आहे. अथर्व वेदातल्या संज्ञान सूक्तात ऋषी म्हणतात, सहृदयम सामनस्य वमिद्वेषम कृणोमि वहा अन्योन्य अमिभवत वत्स जातमी वाहन्या. याचा अर्थ असा आहे की तुम्हा सर्वांमधला विद्वेष नष्ट करून मी सहृदयतेचा, समनस्कतेचा पुरस्कार करत आहे. ज्याप्रमाणे गाय आपल्या वत्सावर माया करते त्याचप्रमाणे तुम्ही एकमेकांवर स्नेह करावा. या स्नेहाचं पहिलं साधन म्हणजे वाणी. बोलणं गोड असावं. वाणीच्या मृदूपणानं आणि मधुरतेनं दुष्टही दुष्टपणा सोडतात. मित्रपरिवार जीवीचे जीवलग होतात. म्हणून मग बोलणं मधुर असावं. पुढा स्नेह पाझरे मागा चालती अक्षरे, शब्दपाठी अवतरे कृपा आधी. तैसे साच आणि मवाळ मितुले सरळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. ज्ञानेश्वरांच्या या ओव्यांमधला स्नेह म्हणजे संक्रांतीचा तीळ आणि अमृत म्हणजे गूळ. या तिळगुळाचं संघटन समाज बांधणीचा प्रमुख आधार आहे. तीळ म्हणजे व्यक्तींचा समुदाय. ते तीळ धुवायचे म्हणजे स्वार्थाची घाण निघून जाईल. विवेक विचारांच्या ऊन सावलीत सुकवायचे, ज्ञानाच्या अग्नीवर भाजायचे आणि समतेच्या खलात घालून कुटायचे. जेव्हा अहंकाराची नाकं आणि अलगतेची टोकं ठेचली जातील तेव्हा उच्च नीचतेचे भेद माळून समरसता येईल. मग ते द्रव्य उन्नती, विकास, प्रगती आणि समृद्धीच्या गुळपाकात घालून तिळगुळ तयार करायचा. क्षमाशील धरत्रीच्या आकाराचे संस्कार करून त्याचे लाडू बनवायचे. ते तरी कसे, तर वरुता कठीण वाटे परी अंतरी अमृताचे साठे असे. असा व्यष्टी समष्टी संबंधाचा समृद्ध आशय देणारी तिळगुळ संक्रांत ही सामाजिक ऐक्य साधणारी पर्वणीच म्हटली पाहिजे. महाराष्ट्राशिवाय अन्य प्रांतातही आपल्या वर्षसणात मकर संक्रांतीला महत्त्वाचं स्थान दिलं गेलेलं आहे. आंध्रमध्ये ती तर पेद्द पांडग्गा म्हणजे पेद्द म्हणजे सर्वात मोठा आणि पांडग्गा म्हणजे सण. मकर संक्रांतीला आंध्रमध्ये तुल अतिश असं म्हणतात. तिकडे दिवाळीसारखाच हा सण साजरा करतात. घरांची, दुकानांची साफसफाई, डागडुजी, रंगसफेदी करतात. अंगणही चापून चोपून तांबड मातीच्या लेपनानं गुळगुळीत करतात. त्यावर चुन्यानं नाहीतर तांदुळाच्या पिठीनं भल्या तोरल्या आकाराच्या मुक्त हस्त चित्रकलेच्या अद्वितीय नमुन्याच्या रांगोळ्या काढल्या जातात. त्यावर शेणाच्या गोळ्यांचे देव बसवतात. त्यांना कनुमा असं म्हणतात. त्याच्या भोवती महिनाभर रोज रात्री मुलीबाळी गाणी म्हणत फेर धरतात. संक्रांतीच्या मुख्य दिवशी ग्रामदेवतेच्या मंदिरासमोर शोभिवंत दारूकाम होतं. आंध्रवासियांच्या सासूरवाशींना संक्रांतीचं मूळ जातं आणि नवविवाहितांचा संक्रांत सण मोठ्या थाटामाटात होतो. लहान मुलांचं बोर न्हाणंही संक्रांतीलाच होतं. तिरुपती बालाजीला लाखो गणती यात्रा जमते. तामिळनाडूमध्ये पोंगळ असतो. पोंगळ म्हणजे शिजवलेल्या भाताचं पायस. पोंगळ हा मुख्यतः 3 दिवसांचा सण म्हणून पाळण्यात येतो. आदल्या दिवशी भोगी पोंगळ असतो. त्या दिवशी इंद्रपूजा असते.
शेतातली समृद्धी त्याच्याच पर्जन्यधारांच्या वृष्टीमुळे झाली आहे. त्यामुळे दक्षिणायनाच्या या शेवटी कृतज्ञतापूर्वक त्याची गजबजलेली रंगीबेरंगी अंगणं दिसतात. संक्रांतीच्या म्हणजे सूर्यपोंगळच्या मुख्य दिवशी प्रमुख विधी तीर्थस्थानाचा असतो. मग ती कावेरी नदी असो की ताम्रपर्णी नदी असो, अर्थात समुद्रस्नान म्हणजे पुण्यप्राप्तीच्या दृष्टीने अधिकस्य अधिक फलम. सूर्यपूजा, वायुपूजा आणि वास्तुपूजा या 3 पूजा महत्त्वाच्या मानल्या जातात. स्त्रियाही तीर्थस्नानासाठी नदीवर जातात. तसंच ओलेता सोवळ्यानं घरी येऊन अंगणातल्या गोवऱ्यांच्या झगरावर दूध पाक खीर करतात. खीर खदखदू लागली की पोंगळो पोंगळ असा घोष करतात. तिचा नैवेद्य दाखवून ग्रामदेवता, गाय, नोकर चाकर या सर्वांना योग्य ते वितरण करून उरलेलं इष्टमित्रांसमवेत ग्रहण करायचं. पोंगळ नंतरचा दुसरा दिवस म्हणजे मट्टू पोंगळ. तो पशुधनाचा सण आपल्याकडच्या बेंदूर किंवा बैलपोळ्यासारखा साजरा करतात. केरळात या सणाला पर्वणी विशेष म्हणून महत्त्व आहे. त्यात सणापेक्षा व्रताचाच भाग अधिक असतो. केरळात संक्रांतीला शबरीमलईची यात्रा असते. त्यासाठी भाविक फार आधीपासून तयारी करतात. एर्नाकुलम आणि क्विलांच्या दरम्यान गहन अरण्यात अगदी निबिड ठिकाणी अय्यप्पा या देवाचं मंदिर असतं. मंदिर तसं छोटंसंच असतं, पण त्याचा महिमा फार मोठा. त्याच्या दर्शन पूजनाचे नियमही फार कडक. यात्रेकरूला त्यासाठी आधी कित्येक दिवस त्या यात्रेची दीक्षा घ्यावी लागते. नेहमी एक वस्त्र नेसायचं, तेही काळ्या रंगाचं. वाट खर्चासाठी अक्षरशः हात पसरायचा. नेहमी शुचिरभूत राहायचं. स्वामी शरणम अय्यप्पन असा घोष करायचा आणि बरोबर मकर संक्रांतीला पोचता येईल अशा बेतानं त्या जंगलात घुसायचं आणि शबरीमलईचा पहाड चढू लागायचं. उत्तर भारतात जवळजवळ सर्व प्रांतात हा सण व्रत आणि पुण्यपर्वणी म्हणून साजरा केला जातो. मोठमोठ्या तीर्थक्षेत्रात संक्रांत मेळे भरतात. गंगा, यमुना या नद्यांचं स्नान फार महत्त्वाचं मानलं जातं. सुवासिनी सौभाग्याच्या चिरंतत्वासाठी विविध वाणं देतात. भावजे नणंदेला वस्त्र, पात्र, अलंकार, मिष्टान्न, फळफळावळ, तीळ व इतर धान्य अशा वस्तूंची भेट पाठवून माहेरच्या वतीनं तिच्या अखंड सौभाग्याची कामना करते. बंगालमध्ये तृषुव्रत महिनाभर चालते. त्यातच संक्रांत येते. तृषुव्रत हे विशेषतः तरुण मुलींचं व्रत आहे. म्हटला तर खेळ, म्हटलं तर व्रत असा सामुदायिक कार्यक्रम असतो. मैत्रिणींच्या घरी जमायचं. मातीच्या परातीत प्रत्येकीने एक एक पान ठेवून त्यावर एक एक शेणाचा गोळा ठेवायचा. तो सुकला की त्याला रंगवायचं. त्याच्या जोडीला रंगीत बोळकी पाण्याने भरून ठेवायची. या सगळ्या ऐवजाची तुषुलक्ष्मी म्हणून पूजा करायची. दर दिवशी संध्याकाळी या तुषुलक्ष्मीभोवती फेर धरून गाणी म्हणायची. अखेर तिचं थाटामाटात तळ्यापाळी नदी आणि समुद्रात विसर्जन करायचं. या सगळ्या व्रती मुलींनी तांदूळाची पेज आणि मासे खायचे. सुख समृद्धी विपुल व्हावी यासाठी हे व्रत करायचं. गुजरात, सौराष्ट्रात हा सण उत्तरायण म्हणून साजरा केला जातो. उत्तरायण म्हणजे उत्तरायणचा गुजराती अपभ्रंश आहे. नवरात्रात रास गरबा किंवा दांडिया जसा वैशिष्ट्यपूर्ण असतो, तसं उत्तरायणमध्ये पतंग उडवणे हे वैशिष्ट्य आहे. खिशाला परवडतील इतके पतंग प्रत्येकानं खरेदी करायचे आणि उडवायचे. निरनिराळ्या आकाराचे पतंग, अगदी काही न फाटणारे आधुनिक पॉलिथिन पद्धतीने तयार केलेले सुद्धा असतात. आणि नामवंत कंपनीने तयार केलेला मांजा प्रत्येकाजवळ पाहिजेच. अशा या वस्तूंच्या जाहिराती रेडिओवरून, दूरदर्शनवरून सुद्धा महिनाभर आधीपासून वाजत गाजत असतात. अक्षरशः लाखो रुपयांची उलाढाल या पतंगामुळे उत्तरायण मोसमात होत असते. तशी काही गावात विटी दांडूची टोलेबाजी करतात, पण पतंगा इतका त्या प्रथेचा प्रभाव नाही. सकाळपासून पतंग आभाळात झेपावायला लागतात. रंगीबेरंगी ठिपक्यांनी आभाळ भरून जातं. काटाकाटी सुरू होते. त्यासाठी मोठमोठ्या रकमांची पारितोषिकं मातब्बर शौकीन जाहीर करतात. दिवसभर गच्च्या भरलेल्या असतात. यातच केवळ मुलं माणसं असतात असं नाही, तर स्त्रियाही भाग घेतात. सकाळ टळून असह्य उन्हाची दुपार तापू लागली, आभाळाकडे बघणं अशक्य झालं तर काळा चष्मा घालतील, पण खेळ सुरूच ठेवतील.
अगदी संध्याकाळी उजेड संपला, आभाळ दिसेनासं झालं तर अगदी छोटे छोटे दिवे बसवून पतंग वर चढवलेले जातात. त्यांना टुक्कुल म्हणतात. जवळच्या सर्व पतंगांना आभाळ दिसलं पाहिजे असा हट्ट असतो. हा गुलहौशी सण पतंगाबरोबर आभाळात चढतो. जणू उत्तरायणाच्या स्वागतासाठी आभाळात उंच गेलेल्या गुड्याच उभारतो. चवदार गप्पा, चटकदार खाद्यपदार्थ सोबतीला असतातच. त्यातच मातीच्या मडक्यात नुसत्या तेलावर विशिष्ट पद्धतीने शिजवलेल्या निरनिराळ्या भाज्या एकत्र केलेला उंधियो हा विशेष लोकप्रिय आहे. त्या दिवशी अन्न, वस्त्र आणि फळं याचंही दान केलं जातं. महाराष्ट्रात सोलापुरात सिद्धेश्वराची काठ्यांची जत्रा ही वीरशैव समाजाची दिवाळीच असते. मकर संक्रांतीच्या आधी 2 दिवस ही जत्रा सुरू होऊन संक्रांतीनंतर 1 दिवसाने संपते. अशा निरनिराळ्या प्रकारांनी आणि विविधतेने हा सण साऱ्या देशात साजरा होतो. वर्षा ऋतू घेऊन आलेलं अनेक अडचणी आणि कुचंबणा निर्माण करीत असलेलं दक्षिणायन म्हणजे जणू 6 महिन्यांची रात्र असते. ती संपली आणि आता 6 महिने निर्मळ प्रकाश, धनधान्याचा, फळाफुलांचा, हिरव्या प्रसन्नतेचा आणि पिवळ्या समृद्धीचा दिवस उगवला आहे. अशा कल्पनेनं उत्तरायणाचं, मकर संक्रमणाचं उत्साहात स्वागत होतं. प्रत्येक पंचांगात सुरुवातीलाच या संक्रांतीचं कल्पनाचित्र किंवा वर्णन दिलेलं असतं. तिचं अक्राळ विक्राळ स्वरूप, तिचे हात, त्यात धारण केलेली निरनिराळी आयुधं, तिची वस्त्र, तिचे अलंकार, तिनं वासासाठी घेतलेलं फूल, तिचं वाहन, तिची येण्याची जाण्याची, ती जिथे बघते ती दिशा आणि तिच्या येण्या जाण्यावरून सुखशांतीचे किंवा उत्पात आणि अपघाताचं वर्तवलेलं भविष्य किंवा अंदाज हेही दिलेले असतात. संक्रांतीला असं वर्षभर सांगण्याचा मान मिळालेला असतो. संक्रांतीचं स्वरूप कसंही असो, येण्या जाण्याची दिशा कुठलीही असो, पण सर्व अडचणीतून, कुचंबणेतून आणि विपत्तीतून परत ताठ उभं राहण्याचा मौलिक संदेश ती देते हे मात्र निश्चित. रात्रीर्गमिष्यति भविष्याती सुप्रभातम असा धीर देते, म्हणून ती संक्रांती. तिच्या नावातच क्रांती आहे. एक हिंदी कवी म्हणतो, रुद्राणी संक्रांती आई, उष्ण रुधिर के स्त्रोत बहाती, भव्य भयंकर उग्र रूपधर, किसे मारती किसे रुलाती, परंतु शुभ स्नेह यह बंधन युक्त हो, स्वागत हम प्राप्त का करेंगे, निश्चय है सब मंगल होगा, विश्व तारकर स्वयं तरेंगे. अशा दुर्दैम्य इच्छाशक्तीचं वरदान संक्रांत देते. देशात अस्थिरता असो की अकाल, अशांतता असो की युद्धजन्य परिस्थिती, संवत्सराचं चक्र फिरतं, तेही असं चक्र फिरत राहणार आहे आणि सर्वांना सुख लाभेल अशी आरोग्य संपदा, बरं होईल सर्वांचं, नष्ट होतील आपदा, अशी क्रांती होणार आहे असं संक्रांतीला सुचवायचं असतं. म्हणून संक्रांत हा व्यक्तिगत सण, व्रत किंवा पर्वणी नाही, तर ती सर्व मनुष्य मात्राची, समाजाची संजीवनी अशी मंत्रदात्री आहे. दुर्दम्य होतील आशा आकांक्षा, होतील संग्राम गीते पुरी, देशार्थ होतील त्यागी विरागी, होईल संक्रांत तेव्हा खरी.